चला तर आज आपण बनवूया गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी। तर त्या पुरणासाठी आपण डाळ शिजत घालूया। त्यासाठी आपण अगोदर डाळ धुवून घेऊया। पाणी टाकून त्यात थोडंसं तेल टाकूया, म्हणजे डाळ वरती येणार नाही। चला आता आपली डाळ शिजलेली आहे, त्यातले पाणी काढून घेऊया। चला आता आपण पुरण परतून घेऊया। डाळ नंतर त्यात टाकूया गूळ, हलवून घेऊया। थोडीशी जायफळ आणि वेलची पूड टाकूया आणि थोडंसं तूप टाकूया। रेडी झालं आहे। त्याला पीठ भिजून घेऊया, त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया। आपण बनवूया पुरणपोळी। पीठ असं गोल करून घ्यायचं। त्याची गोल वाटी तयार करून त्यात बसेल इतकं पुरण टाकायचं। असं केल्यानंतर पुरणपोळी लाटायला घ्यायची। एका हाताने लाटून घ्यायची, म्हणजे ती फुटणार नाही। पोळी हलक्या हाताने पलटवून घेऊ। बघा पोळी किती छान भाजलेली आहे। तूप लावून घेऊया। कटाची आमटी, त्यासाठी आपण कांदा भाजून घेऊया। कांदा भाजल्यानंतर आपण थोडंसं खोबरं भाजून घेऊया। खोबरं चांगलं भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊया। कांदा भाजल्यानंतर आपण त्यात धने भाजून घेऊया। आता थोडीशी डाळ भाजून घेऊया। त्यात थोडंसं तेल टाकूया, म्हणजे डाळ लवकर भाजेल। चला आता आपण मिक्सरमधून मसाला तयार करून घेऊया। त्यात आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच लाल मिरची पावडर,
चला आता आपण आमटीला फोडणी देऊया. आपण तेल टाकून घेऊ. गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे, तळल्यानंतर आपण त्यात थोडासा अंबारी मसाला आणि वाटण केलेला मसाला टाकून घेऊ. सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून द्यायचा. हे बघायचं आपल्या मसाल्याला चव बाजूने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे आपण आता मसाल्यामध्ये पेरवणी टाकून घेऊया. हे बघा आपली आमटी आता उकळलेली आहे. त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भरू. हे तयार आहे आपलं पुरणपोळीचं जेवण, गुढीपाडवा स्पेशल.